नमस्कार. आपण करावागज या ठिकाणी आलेलो आहे. माळेगावची निवडणूक लागली आहे. तर करावागज मधील सभासदांना आपण विचारू की नेमका मतदानाचा कौल कोणाला आहे. नमस्कार. नमस्कार. तर माळेगावची निवडणूक लागली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण विजय होईल? मला वाटतंय अजितदादा यांचा पॅनल, नीलकंठेश्वर पॅनल विजय होईल आणि अत्यंत बहुमताने देखील विजय होईल असं मला वाटतंय. कारण की आता दादा स्वतःच घोषित केले की मी चेअरमन होणार आहे. म्हणजे दादांचं स्वतः अजून जास्त लक्ष राहणार कारखान्यामध्ये, की काय काय कारखान्यामध्ये घडामोडी राहतील. आता कारखान्याला उच्चांक भाव सुद्धा देणार असं त्यांनी घोषणा सुद्धा केली आहे. आम्हाला असं वाटत आहे की आता कारखान्याला दादांच्या अजून हातामध्ये मजबूत करून द्यायचा आणि उच्चांक भाव घ्यायचा. तरी दादा भाऊ किती देतील कारखान्याला? पाठीमागचा भाव आणि आजचा भाव काय वाटतं? आता दादांनी दिलेला भाव आहे 3,000, पण आता मला वाटतं इथून पुढे बाकीच्या गोष्टी पाहतात 3,500 ते 4,000 रुपये त्यांचा भाव जाईल असं मला वाटतंय. तुमचं मतदान दादालाच? हा, माझं मतदान दादाला. तुम्हाला काय वाटते, कोणता पॅनल विजय होईल? मला पण वाटतं अजितदादाचाच पॅनल विजय होईल. कारण की अजितदादा सगळ्यांसाठी काम करतो. जास्तीत जास्त भाव देण्याचा अजितदादाच प्रयत्न करू शकतो. विरोधात बी बाकीचे आहेत. दादा असतील, पण आता काय शेवटी दादा असल्यावर कशाला कोण विरोधात सध्या असं तुम्हाला काय वाटतं? काही नाही, अजितदादांचं आलं सत्ता तर म्हणजे फायदेशीरच राहील सभासदांसाठी. कारण उच्चांक भाव जर भेटायचा असेल सभासदांच्या फायद्यासाठी, अजितदादालाच म्हणजे केलं तर फायदेशीर राहील. अजितदादा हाच पर्याय. अजितदादा हाच पर्याय. तर आपण जाणून घेतलं आहे, करावागज या ठिकाणी आपण आलेलो आहे. शेतकरी सभासदांवर चर्चा केली. तर सगळ्याच्या तोंडून फक्त अजितदादाच. माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता साहेबच उतरल्यात म्हटल्यानंतर काय वाटणार आहे? आणि दादाशिवाय पर्यायच नाही. यांचा पण प्रचार जोरात आहे. सर्वांचा प्रचार सर्वांचा आहे, पण शेवटी आता वरिष्ठ आहेत ना, दादा म्हणजे वरिष्ठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे त्यांच्याकडेच राहणार असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय, कोण आलं पाहिजे ना माळेगाव कारखान्यात? आता दादा द्या आले पाहिजे चेअरमन. मतदार आहेत, त्यांनी बी ठरवलं पाहिजे ना, नाही का? त्यांनी ठरवलं पाहिजे कोण पाहिजे कोण नाही. आता वैयक्तिक माझं मत एकट्याचं मानून काय उपयोग आहे? उच्चांकी दर कोण देईल? आता उच्च पाठीमागे विचार होत्या 5 वर्षासाठी. आता पुढे देतील ना देतील त्याचा प्रश्न आहे तो. बरोबर आहे का? दादा म्हणल्यात मी चेअरमन होणार आहे. काय वाटतं? दादाचे आता पण किती आता इलेक्शन नाट्यापासून आहेत, मी 5 वर्ष चेअरमन मीच राहणार. म्हणजे त्यांनी ते होणारच आहे चेअरमन. तुमचं मतदान कोणाला? दादांनाच होणार.